आपण आता प्रकरण सुरू झाल्यापासून किती 10 दिवसांनी भेटतोय साधारण, असं माझा अंदाज आहे. तर 10 दिवसापूर्वी भेटलेलं नाही, कारण इतक्या गोष्टी घडत होत्या आणि इतक्या वेगाने घडत होत्या की काही बोलणं चुकीचं आहे असं मला वाटत होतं. त्यामुळे आजची मीटिंग ही थोडीफार आमच्या दृष्टीने क्लोजर मीटिंग सारखी आहे, की या प्रकरणात काय झालं याची चर्चा चरविचरण करण्यापेक्षा हे आम्ही बंद करण्याचा कसा प्रयत्न करतोय हे मी आपल्या समोर मांडणार आहे. ज्या मुद्दे शासकीय कमिटीच्या आणि आमच्यामधल्या चौकशीच्या आहेत, की जी त्यांनी अत्यंत कठोरपणे आणि चांगली केलेली आहे, ते मुद्दे किंवा त्याच्यातली काही गोष्ट इथे मला बोलायची नाही, कारण ते शासकीय संकेताच्या विरुद्ध होईल, त्यांना इथे आवडणार नाही. म्हणून त्याच्या बाहेरचं काही असलं तर आपण बोलू. मी मुख्यतः आज ज्या कारणासाठी आपल्याला बोलवलं, काही जणांना ऑलरेडी कळलं असेल की डॉक्टर सुश्रुत घैसास जे या सर्व प्रकरणाच्या वादळाच्या मध्यभागी आहेत, ते आमच्याकडचे मानद प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ आहेत. म्हणजे ते हॉस्पिटलचे एम्प्लॉई नाहीये, पण ते कन्सल्टंट म्हणून गेली 10 वर्ष आमच्याकडे काम करतात. त्यांनी आज रोजी रुग्णालय प्रशासनाकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याचं कारण त्यांनी असं दिलंय की गेल्या काही दिवसातील सामाजिक प्रक्षोभामुळे आपण अत्यंत दडपणाखाली वावरत आहोत, हे त्यांनी नमूद केले. धमक्यांचे फोन, समाज माध्यमांवर होणारी कठोर टीका व सामाजिक संघर्षग्रस्त तणावाचे वातावरण हे त्यांच्या स्वतःच्या सहन करण्याच्या पलीकडचे आहे व त्यांचा त्यांच्या आत्ताच्या रुग्णांच्या ट्रीटमेंटवर सुद्धा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत आहे. या परिस्थितीमध्ये त्यांच्या वैद्यकीय विषयावर पुरेशा प्रमाणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, रात्री झोपू तर शकतच नाहीयेत. त्यामुळे इतर रुग्णांवर अन्याय होण्यापेक्षा तसेच आपल्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टीने त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील, ते फक्त इथेच काम करतात, आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने त्यांचे राजीनामा पत्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन विश्वस्त मंडळासमोर ठेवले आहे. पण माझी खात्री आहे की विश्वस्त मंडळ ते ऍक्सेप्ट करेल. डॉक्टर घैसास यांच्या देखरेखीखाली आत्ता असलेल्या रुग्णांची 2 ते 3 दिवसात पर्यायी व्यवस्था होईल. तेवढे 2-3 दिवस ते त्यांचं आहे ते काम, ऑपरेशन केलेले पेशंट या गोष्टी संपवतील आणि माझ्या अंदाजे गुरुवारपासून ते आपल्या पदावरून मुक्त होतील. हे एकूण आपल्याला जर हे असेल तर आपण एक केलं होतं की डिपॉझिट घेण्याची जी पॉलिसी होती ती दीनानाथमध्ये छोट्या रकमेसाठी कधीच नव्हती, पण मोठ्या रकमांसाठी विशेषतः 5 लाख 10 लाखाच्या पुढे जर असलं तर ती होती. ती आपण गेल्या 4-5 दिवसापूर्वी काढून टाकली. दुसरं आपण जे केलंय ते आपले स्टाफ जो असतो तो ओव्हरवर्क आहे, तुम्ही बघितलं असेल खाली सुद्धा. तर ते ओव्हरवर्क असल्यामुळे बोलण्या वागण्यामध्ये एक जी संवेदनशीलता पाहिजे किंवा एक काय म्हणूया माधुर्य पाहिजे किंवा मदत करण्याची वृत्ती पाहिजे, ती स्टाफमध्ये कधी कधी फार काम जसं की कमी होते. ती सुधारण्यासाठीची सूचना आणि ट्रेनिंग सुरू केलेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे. आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन. शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये. एकूण 3 नाही, पण आमच्याकडे अजून यायचा आहे. 3ही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये, 3 अहवाल येणार आहे. ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल. प्रत्येक अहवालावर मत करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल. तुम्हाला हे मान्य आहे का की त्या बहिणीचा जो मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? हा आरोप होतो आहे त्यांच्या कुटुंबियांकडून. हा शासन आणि त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशनमध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मीटिंग कालच कॉर्पोरेशनमध्ये झाली. आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे. याच्या मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही. डिपॉझिट सांगतो, डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते. जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत. आता तेच सांगतोय मी तुम्हाला, काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात. त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले. मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये, आम्ही बंद केलाय असा मुद्दा मी मांडतो. हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या अधीन आहे. हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही. आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. आता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो. त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही.
आणि थकूच शकत नाही, तर बंद करतील. मी सांगतोय ना कोर्टामध्ये, मी आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो. त्याचा अर्थ तुम्ही ते सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय आणि कोर्टाने जो निर्णय दिला ते दोन्ही पार्टींना पाळणं बंधनकारक आहे, त्यांनाही बंधनकारक आहे, मलाही बंधनकारक आहे. त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही. नाही, पैसा भरावाच लागणार. जर कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही. मला कळलं नाही, म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे. कुठला नाही, ते FSI ला सगळे पैसे भरलेले, काही फायदे नाही. टॅक्स मध्ये आम्ही सवलत घेतलेली नाहीये, कोर्टामध्ये सवलत नाही आम्हाला. न्यायालयाच आहे. हो बरोबर. तुमचं म्हणणं मला समजलं. फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमच्या सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची करते का नाही.